नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत. प्रवीण अकॅडमीच्या संदर्भात किंवा स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत असेल तर आम्हाला 7410009900 या नंबरवर कॉल करून तुमच्या शंका विचारू शकतात. प्रवीण अकॅडमीचे ऑनलाईन क्लासेस पण अवेलेबल आहेत. ज्या लोकांना प्रवीण अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल त्यांनी डाउनलोड करा, जेणेकरून तुम्हाला रोज नवनवीन व्हिडिओ स्टडी मटेरियल पाहण्यास मिळेल. तर आज आपण पश्चिम किनारपट्टीचं जे मैदान आहे, पश्चिम किनारपट्टीचा विचार करू. पश्चिम घाट नाही, ठीक आहे. हा जो डार्क एरिया दिसतोय हा काय पश्चिम किनारपट्टी आहे. इकडची हा जो डार्क एरिया दिसतोय हा काय दाखवतोय तुम्हाला? पश्चिम किनारपट्टी दाखवतोय. आणि हा जो एरिया आहे हा काय दाखवतोय तुम्हाला? पूर्व किनारपट्टी दाखवते. तर आज आपण काय विचार करणार आहोत? पश्चिम किनारपट्टीच्या बाबतीत काय करणार आहोत? विचार करणार आहोत. बघा, मग पश्चिम किनारपट्टीच्या बाबतीत विचार केला तर सर्वात सुरुवातीला वरती काय असतं? कच्छ द्विकल्प असतं, बरोबर आहे. कच्छचं रण म्हणतो आपण त्याला, तुम्हाला माहित असेल कच्छचं द्विकल्प. मग या द्विकल्प निर्माण होण्यापूर्वी कच्छच्या चौघ बाजू म्हणजे ह्या रणाच्या चौघ बाजू सागराने काय केलेला होता? व्यापलेला होता, ठीक आहे. आणि एक मध्ये काय होतं? एक कच्छ, एक मध्ये काय होतं? बेट होतं, ठीक आहे. एवढं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. मग बघा, जर तुम्ही याच्या बाबतीत विचार कराल अजून तर वाळूचे मैदान प्रदेश आणि वनस्पती विरहित लहान लहान टेकड्या तुम्हाला कच्छमध्ये पाहण्यास मिळतील, ठीक आहे. जसे की राजस्थानचं वाळवंट थोडंफार त्याच्यामध्ये मिक्स आहे, ठीक आहे. तर मग वाळूच्या मैदान आणि वनस्पती विरहित लहान लहान टेकड्या पाहण्यास मिळतील. कच्छच्या द्विकल्पात पर्जन्य अत्यल्प प्रमाणात होतं, कारण की सह्याद्री इथूनच सुरुवात होते. तुम्हाला माहित असेल की सह्याद्री महाराष्ट्रापासूनच सुरुवात होते, ठीक आहे, नाशिक जिल्ह्यापासून, ठीक आहे. आणि कोणताही पर्वत मान्सून वाऱ्यांना अडू शकत नाही, ठीक आहे. जसं की एक अरवली पर्वत आहे, हा दिसतोय तुम्हाला, हा अरवली पर्वत आहे. मात्र हा अरवली पर्वत या सरळ रांगेत आहे, तो वाऱ्यांच्या दिशेला आहे, वाऱ्यांना अडवू शकत नाही मान्सून वाऱ्यांना. म्हणून कच्छच्या प्रदेशात पर्जन्य कसं पडतं? अत्यल्प प्रमाणात असतं. नद्या जवळजवळ वाहतच नाहीयेत या प्रदेशात. यामुळं प्रमुख कार्य फक्त कशाचं असतं? वाऱ्याचं प्रमुख कार्य असतं. म्हणून हा प्रदेश ओसाड निमोसाड असून किनारपट्टीजवळ वाळूच्या अनेक टेकड्या तुम्हाला पाहण्यास मिळतील, ठीक आहे. किनारपट्टीजवळ तुम्हाला वाळूच्या अनेक टेकड्या पाहण्यास मिळतील. बघा, मग त्याच्यानंतर जर तुम्ही विचार करणार तर की वसाहतीचा सुपीक प्रदेश म्हणजेच त्याच्या दक्षिणेला, कच्छच्या दक्षिणेला 50 किलोमीटरचा पश्चिम पूर्व दिशेने आणि किनारपट्टीला समांतर असा सुपीक वसाहतीचा प्रदेश आहे. आणि अंतर्गत भागात उंचवट्याचा प्रदेश असून पूर्वास छदुवा आणि धोल अशा दोन वाळूच्या टेकड्या पाहण्यास मिळतील. ह्या कच्छच्या मैदानाच्या दक्षिणेला तुम्हाला दोन वाळूच्या टेकड्या पाहण्यास मिळतील. कोणकोणत्या? छदुवा आणि धोला अशा दोन वाळूच्या टेकड्या पाहण्यास मिळतील. हे नाव लक्षात ठेवा. या वाळूच्या टेकड्या कुठे पाहण्यास मिळतील? गुजरातमध्ये आणि कच्छच्या रणामध्ये तुम्हाला पाहण्यास मिळतील, ठीक आहे. त्याच्यानंतर कच्छच्या रणच्या बाबतीत अजून विचार करा. कच्छ रणचा उत्तरेस बराच मोठा भाग हा क्षारयुक्त सपाट मैदानांचा असून त्याला आपण कच्छचं रण म्हणतो. आणि कच्छच्या रणचे दोन प्रदेश पडतात, मोठं कच्छचं रण आणि लहान कच्छचं रण, ठीक आहे. आणि हे दोघेही पूर्णतः वेगवेगळे आहेत. कच्छचं रण पूर्व ईशान्य भागास छोटे कच्छचे रण आहे आणि मोठे कच्छचे रण आणि छोटे कच्छचे रण एकमेकांपासून पूर्णतः काय आहे? वेगळं आहे. एकमेकांना संलग्न नाही आहे, ते एकमेकांपासून पूर्णतः काय आहे? वेगळं आपल्याला पाहण्यास मिळेल. एकमेकांपासून पूर्णतः काय पाहण्यास मिळेल? वेगळं पाहण्यास मिळेल. मग आता मोठे कच्छचे रण जर विचार करणार तर गुजरातच्या मैदानापासून तर सिंधू नदीपर्यंत 320 किलोमीटर लांबीचं हे मोठं कच्छचं रण आहे. मोठ्या कच्छ रणाचा विचार करणार तर अतिशय तीव्र ऊन असतं, ठीक आहे. आणि अनेक ठिकाणी क्षाराचे पट्टे पण आपल्याला आढळतात. आणि पश्चिम बेटाच्या दक्षिणेस बन्नी हे सर्वात मोठा गवताळ प्रदेश आहे. कच्छच्या रणमधला सर्वात मोठा गवताळ प्रदेश कोठे आहे? बन्नी येथे आहे, ठीक आहे. कच्छच्या रणमधील सर्वात मोठा गवताळ प्रदेश कुठे ओळखला जातो? बन्नी. परत एकदा सांगतो, बन्नी येथे आहे. आणि छोटं कच्छचं रण, आणि तुम्हाला आधी सांगितलंय की मोठं कच्छचं रण असेल आणि छोटं कच्छचं रण असेल, एकमेकांपासून पूर्णतः काय आहेत? वेगळं आहे, ठीक आहे. एकमेकांपासून हे पूर्णतः वेगळं आहे. त्याच्यानंतर गुजरातमध्येच त्याच्या खालचा प्रदेश काठेवाड, तुम्हाला माहिती असेल काठेवाड द्विकल्प, ठीक आहे. सर्व गुजरातमध्ये चालू आहे काठेवाड द्विकल्प. गिरचे जंगल, काठेवाड द्विकल्पावर काय पाहण्यास मिळेल? गिरचे जंगल. गिरनार पर्वताच्या दक्षिणेस घनदाट गिरचं जंगल आहे, ठीक आहे. हे गिर तुम्हाला माहित असेल की नॅशनल पार्क पण आहे, कारण की का दिलेला आहे? गिर पर्वताच्या नावावरच हा नॅशनल पार्क पण आहे, ठीक आहे. तुम्हाला पाहण्यास मिळेल की इथं काय गिर काठेवाड द्विकल्प आपल्याला पाहण्यास मिळेल. हा जो प्रदेश दाखवलाय. मग या काठेवाड द्विकल्पाविषयी अजून आपण विचार करू, ठीक आहे. त्याच्या खाली आहे काठेवाड द्विकल्पाच्या खाली काय? गुजरातचं मैदान, ठीक आहे. गुजरातचं मैदान हा जो प्रदेश दिसतोय तुम्हाला काठेवाड रणच्या खाली, हा कोणता प्रदेश दिसतोय? गुजरातचं मैदान दिसतोय. गुजरातचं मैदान संपूर्ण उतार पश्चिमेस समुद्राकडे आहे, म्हणजेच या दिशेला आहे, ठीक आहे. मैदानाच्या उत्तर भागामधून बनस साबरमती या नद्या वाहतात.
उत्तर भाग म्हणजेच हा वरचा जो भाग आहे कोणत्या नद्या वाहतात, बनस आणि साबरमती, आणि त्यानंतर छोट्या कच्च्या चरणमधनं वाहतात ह्या. ठीक आहे. गुजरातच्या मैदानात इतर भागामधनं जर तुम्ही बघाल तर नर्मदा असेल, तापी असेल, आणि शेवटी खंबाच्या आखातात या नद्या मिळतात. आणि खाली दक्षिण भागामध्ये दक्षिण गुजरातचं जे मैदान आहे इथं कोणत्या नद्या वाहतात, नर्मदा आणि तापी. जे आपल्या नर्मदा आणि तापी महाराष्ट्रातनं पण वाहतात, माहित असतील तुम्हाला. मला तुम्ही कमेंट करून सांगा, नाही तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे नर्मदा नदीच्या काठावर कोणतं शहर बसलेलं आहे, म्हणजे जिथं नर्मदा समुद्रात मिळते तिथं कोणतं शहर बसलेलं आहे, आणि जिथं तापी समुद्रात मिळते तिथं कोणतं शहर बसलेलं आहे. ठीक आहे. भडोच आणि सुरत माहित असतील तुम्हाला. ठीक आहे. आणि हा जो मैदान आहे, हे जे गुजरातचं मैदान आहे, ठीक आहे, इथं कोणत्या प्रकारची माती सापडते, लोयस प्रदेशाची मृदा सापडते. ठीक आहे. आणि खऱ्या अर्थाने गुजरातच्या मैदानाच्या पश्चिम मर्यादेजवळ खऱ्या अर्थाने दलदल, ठीक आहे, दलदल पाण्यास मिळते, दलदलयुक्त प्रदेश पाण्यास मिळतो. तुम्हाला माहिती असेल गुजरातमध्ये पण मोठ्या प्रमाणात खारफुटी वन आहेत. ठीक आहे. आणि सागराच्या भरती ओटीमुळे तर हे दलदल अजून मोठ्या प्रमाणात आपल्याला पाण्यास मिळते. म्हणजे इथं पण दलदलयुक्त प्रदेश आहे. जसे की सुंदरबन पण हा एक काय दलदलयुक्त प्रदेश आहे. सुंदरबन माहित असेल कुठं असेल, पश्चिम बंगाल, या आपण त्याला बांगलादेशमध्ये म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं किनारपट्टीचा विचार करू, आपलं महाराष्ट्रात येऊ. आता ही कोकण किनारपट्टी. कोकण किनारपट्टी कुठं आहे, महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीला काय नावाने ओळखलं जातं, कोकण. तसं खाली अजून कर्नाटकच्या किनारपट्टीला, केरळच्या किनारपट्टीला, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिसा या सर्व किनारपट्टीला वेगळ्या नावाने ओळखलं जातं. ते पण डिस्कस करू. फक्त एवढं लक्षात ठेवा की महाराष्ट्राच्या किनारपट्टीला काय नावाने ओळखलं जातं, कोकण. मग कोकणाचा विस्तार जर तुम्ही बघाल तर उत्तरेस दमणगंगा, म्हणजे सर्वात वरची नदी कोणती आहे, दमणगंगा. तर सर्वात दक्षिणेकडची नदी कोणती आहे, तेरेखोल. उत्तरेस दमणगंगा नदीपासून तर दक्षिणेस तेरेखोल नदीपर्यंत आहे. याच्यामध्ये असंख्य नद्या वाहतात. मी ट्रिक्सने पण सांगेन की या नद्या कशा लक्षात ठेवायच्या. बघा, मुंबईजवळ जलमग्न वनांचा प्रदेश आढळतो, आणि पूर्वी कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात समुद्राची पातळी उंचवली गेली असावी. म्हणजे हा जो पूर्वेकडचा प्रदेश आहे हा उंचवलेला आहे समुद्रापेक्षा. ठीक आहे. कोकणाच्या बाबतीत आपण फक्त कोकणचा विचार करत आहोत, किनारपट्टीचा विचार करत आहोत, सह्याद्रीचा या पश्चिम घाटाचा विचार करत नाही आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, नेक्स्ट बघाल तर तुम्ही जर विचार कराल उत्तर कोकण, उत्तर कोकणमध्ये वैतरणा ही नदी वाहते. ठीक आहे. आणि वैतरणा नदीच्या उत्तरेस कोकण किनारपट्टीचा भाग हा डहाणू जवळ कल्याणजवळील वसईच्या खाडीत काय करतो, प्रवेश करतो. ठीक आहे. वसईच्या असंख्य खाड्या आहेत उत्तर कोकणमध्ये, तुम्हाला पाण्यास मिळतील. त्याच्यानंतर जर पुढचा पॉईंट आपण डिस्कस करायचा म्हटला तर कर्नाटकची किनारपट्टी. आता तुम्हाला माहित असेल की तुम्हाला हे माहित असेल जनरली. ठीक आहे. उत्तर कोकण आणि दक्षिण किनारपट्टीमध्ये काय फरक आहे. ठीक आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी हे दिलेलं आहे, पुन्हा देत नाहीये. उत्तर कोकण आणि दक्षिण कोकणमध्ये काय फरक आहे. उत्तर कोकणमध्ये पॉप्युलेशन लोकसंख्या जास्त आहे, दक्षिण कोकणमध्ये लोकसंख्या कमी आहे. उत्तर कोकणचा विकास जास्त झाला आहे, दक्षिण कोकणचा विकास कमी झाला आहे. दक्षिण कोकणमध्ये 2च जिल्हे आहेत. ठीक आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. आणि उत्तर कोकणमध्ये काय, ठाणे, पालघर, त्याच्यानंतर मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठीक आहे, आणि रायगड हे जिल्ह्यांचा समावेश कशामध्ये येतो, उत्तर कोकणमध्ये येतो. आणि दक्षिण कोकणमध्ये काय येतं, ठीक आहे, 2च जिल्हे येतात. कोणकोणती, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे 2च जिल्हे येतात. मग त्याच्यानंतर आपण पुढचा, हे झालं कोकणाच्या बाबतीत विचार केला. त्याच्यानंतर आपण कर्नाटकची किनारपट्टीचा विचार करणार आहोत. कर्नाटकची किनारपट्टी. ठीक आहे. कारण की महाराष्ट्राच्या खाली गोवा आणि गोव्याच्या खाली कोणतं राज्य सापडेल आपल्याला किनारपट्टीला लागून. बघा, हे महाराष्ट्र आहे, आणि महाराष्ट्राच्या खाली इथं छोटासा पॉईंट दिसतोय गोवा, आणि गोव्याच्या खाली हे जे राज्य दिसतंय हे कोणतं आहे, कर्नाटकचं राज्य आपल्याला पाण्यास मिळेल. आणि कर्नाटकचा किनारपट्टीला काय नावाने ओळखलं जातं, जसं महाराष्ट्राच्या किनारपट्टीला काय नावाने ओळखलं जातं, कोकण, तसं कर्नाटकच्या किनारपट्टीला काय नावाने ओळखलं जातं, कन्नड. काय नावाने ओळखलं जातं, कन्नड. लाव लक्षात ठेवा, सोपं आहे. बघा, उत्तरपेक्षा दक्षिण भागात किनारपट्टी ही रुंदी जास्त आहे. म्हणजेच उत्तरपेक्षा दक्षिण भागामध्ये हिची किनारपट्टीची रुंदी काय आहे, उत्तरेस याच्यामध्ये जास्त आहे. कशामध्ये, कर्नाटकमध्ये. आणि महाराष्ट्रात उलट आहे. महाराष्ट्रात उत्तरेस कोकणाची रुंदी कशी आहे, जास्त आहे. दक्षिणेत तो कसा होत गेलाय, निमुळता होत गेलाय. बघा, आणि पुन्हा एकदा सांगतो, महाराष्ट्रामध्ये उत्तरेस रुंदी जास्त आहे, दक्षिणेस काय होत गेलाय, निमुळता. आणि कर्नाटकमध्ये काय झालंय, उत्तरेस कमी आहे आणि दक्षिणेस काय आहे, जास्त आहे. ठीक आहे. मग या कर्नाटकच्या किनारपट्टीचा विचार करू. कर्नाटकची किनारपट्टीची साधारण रुंदी ही 40 किलोमीटर असून रुंदी ही नेत्रावती नदी दरीत मंगळूर शहराजवळ जवळजवळ 70 किलोमीटर आहे. ठीक आहे, नेत्रावती दरीमध्ये. आणि कर्नाटकच्या किनारपट्टीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी शरावती नदी माहित असेल, सर्वात इम्पॉर्टन्स आहे, 275 मीटर उंचीवरून उडी घेते. आणि इथं शिरसप्पा धबधबा, हे नाव चुकलंय, सॉरी. ठीक आहे, शिरसप्पा धबधबा असं नाही, हे नाव मला तुम्ही कमेंट करून सांगा किंवा कॉल करून सांगा. बघा, तर शिरसप्पा धबधबा असं म्हणतात या किनारपट्टीला. ठीक आहे. आता त्याच्यानंतर जर पुढचा पॉईंट आपण डिस्कस करू. बघा, की जसे की महाराष्ट्राची किनारपट्टीला जर तुम्ही विचार करणार तर आपण डिस्कस केलं होतं महाराष्ट्राची किनारपट्टी, की जसं की महाराष्ट्राच्या किनारपट्टीला म्हणतात, ठीक आहे, जसं की खलाटी आणि वलाटी असं म्हणतात. बरोबर आहे, खलाटी आणि वलाटी म्हणतात. तसंच
कर्नाटकच्या किनारपट्टीला 3 समांतर पट्टे आहेत. किती समांतर पट्टे आहेत? 3. ठीक आहे, असे 3 समांतर पट्टे आहेत वाळूचे. पुढचा पॉईंट आपण डिस्कस करू. बघा, त्याच्यानंतर पुढची किनारपट्टी कोणती? केरळ. आणि केरळच्या किनारपट्टीला काय नावाने ओळखलं जातं? मलबार. तसं कर्नाटकच्या किनारपट्टीला काय नावाने ओळखलं जातं? कन्नड. तसंच केरळच्या किनारपट्टीला काय नावाने ओळखलं जातं? मलबार. यावर्षी कदाचित जोड्या लावण्यासाठी येऊ शकतं, त्याच्यामुळे लक्षात ठेवा मलबार. हे तुम्हाला दिसतंय हे केरळ. केरळची किनारपट्टी उत्तरेस कन्नौरपासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत आहे. उत्तर आणि दक्षिण भाग किनारपट्टीचा रुंदी व अरुंद असून मध्य भाग काय आहे? रुंद आहे. म्हणजेच केरळची जी किनारपट्टी आहे ती मधला भाग रुंद आहे आणि वरचा भाग पण अरुंद आहे आणि खालचा भाग पण काय आहे? अरुंद आहे. आता 3 राज्यांचं लक्षात ठेवणं सोपं आहे. महाराष्ट्रात किनारपट्टी कशी आहे? उत्तरेस रुंद आहे, दक्षिणेस अरुंद आहे. कर्नाटकमध्ये उलट आहे, वरती कमी आहे उत्तरेस आणि खाली काय तिची लांबी जास्त आहे. आणि केरळमध्ये काय आहे? मध्ये जास्त आहे आणि उत्तरेस आणि दक्षिणेस कशी आहे? कमी आहे. ठीक आहे. आणि वाळूच्या टेकड्या आहेत. केरळच्या किनारपट्टीत असंख्य वाळूच्या टेकड्या तुम्हाला पाहण्यास मिळतील. केरळच्या किनारपट्टीत असंख्य वाळूच्या टेकड्या आपल्याला पाहण्यास मिळतील. बघा, त्याच्यानंतर जर तुम्ही केरळच्या किनारपट्टीचा विचार करणार तर तेथे समुद्रापर्यंत रांगा आहेत आणि ज्या वाळूच्या टेकड्या आहेत त्यांना लोकल लँग्वेजमध्ये या स्थानिक भाषेत काय म्हणतात? थेरीस असं म्हणतात. ठीक आहे, त्यांना काय म्हणतात? थेरीस असं म्हणतात. जसं तुम्हाला माहित असेल काजन आणि कायल हे काय असतात? वाळूच्या टेकड्यांमुळे अनेक उथळ खाजन, भरती आणि पाण्याच्या प्रदेश तयार झालेले आहेत, म्हणजे छोटी छोटी तलाव. ठीक आहे, आणि त्यांना काय म्हणतात? स्थानिक भाषेत कायल म्हणतात. किनाऱ्यालगत अनेक तळी आहेत. तळी म्हणजे छोटी छोटी तलाव. ठीक आहे, पर्जन्याच्या काळात त्या सागरात जोडल्या जातात, कारण की पर्जन्य जास्त पडल्यामुळे किंवा भरती ओटीमुळे काय होतं? पाणी वाढतं समुद्राचं आणि तलाव आणि पाणी एकत्र येतात. ठीक आहे, आणि ही तलाव एकमेकांना कालव्याने सुद्धा जोडलेली आहेत. जसे की 2 शहरं महत्वाचे तिरुवनंतपुरम आणि तिरूर, ही 2 शहरं या कालव्याने काय केली गेलेली आहेत? जोडली गेलेली आहेत. सो या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस केलं की पश्चिम किनारपट्टी डिस्कस केली, फक्त किनारपट्टी डिस्कस केली, पूर्व घाट पश्चिम घाट डिस्कस केला. आणि हा व्हिडिओ बघा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.